Hello students, today welcome to our 12th standard English lecture. Today we are going to learn section 1 on prose 1.3, the cock and the anthem. In the last lecture we have to sing the icebreakers, questions of icebreakers. And today we are going to learn about the introduction and the short about the writer of the story named as O. Henry, who was born in 1862 and passed away in 1910. William Sidney Potter, an American writer, is better known by his pen name O. Henry. त्या ठिकाणी इथं विल्यम सिडनी पॉटर अमेरिकन रायटर आहे त्या ठिकाणी पाहते आणि त्याच ठिकाणी बाय हिज पेन नेम त्यांना या ठिकाणी त्यांचं पेन नेम म्हणजे काय त्याला टोपण नाव त्यांचं टोपण नाव या ठिकाणी इथं ओ हेनरी अशा प्रकारचं आहे आणि त्यांनी सगळं आपलं लिखाण जे आहे की ते ओ हेनरी या नावानं केलेलं आहे. ही वॉज अ होरेशियस रीडर. आता ही होरेशियस म्हणजे काय? हंग्री रीडर सिन्स चाइल्डहुड. आता होरेशियस म्हणजे या ठिकाणी काय? हंग्री रीडर म्हणजे काय? त्याला त्यांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी तिथं वाचनाची आवड होती. या ठिकाणी पुन्हा पुन्हा या ठिकाणी ते एखादी गोष्ट या ठिकाणी सारखी वाचत असायची. ही वॉज अ होरेशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. चाइल्डहुड म्हणजे लहानपणापासून, त्यांना बालपणापासून या ठिकाणी तिथं वाचनाची आवड होती. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. तर त्यांनी या ठिकाणी आपलं ह्युमरस जे आहे म्हणजे हास्यवादी अशा प्रकारचं, विनोदी अशा प्रकारचं लेखन वीकली म्हणजे साप्ताहिक, तिचं नाव होतं त्या ठिकाणी तर द रोलिंग स्टोन नावाच्या ठिकाणी त्यांचं जे साप्ताहिक होतं त्या साप्ताहिक मध्ये ठिकाणी त्यांनी तिच्या लिखाणाला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर अँड व्हेन ही व्हेंचर फेल्ड, ज्या त्यांच्या ठिकाणी तो प्रयत्न या ठिकाणी काही प्रमाणामध्ये फसला त्यावेळेस या ठिकाणी ही जॉईन ओ हेनरी जॉईन द हस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर. हस्टन पोस्ट या ठिकाणी इज द नेम ऑफ द न्यूजपेपर, की त्या न्यूजपेपर मध्ये त्यांनी तिथं रिपोर्टर, कॉलमनिस्ट आणि ओकॅजनल कार्टुनिस्ट हे तीन शब्द या ठिकाणी जवळपास सारखेच आहेत पहा. रिपोर्टर म्हणजे कोण? वार्ताहर. नंतर कॉलमनिस्ट म्हणजे कोण? स्तंभलेखक. आता स्तंभलेखक म्हणजे या ठिकाणी काय की आपण या ठिकाणी बऱ्याचदा न्यूजपेपर वाचतो त्यावेळेस या ठिकाणी सेकंड पेज वरती तिथं संपादकीय नावाचा या ठिकाणी एक लेख असतो पहा, त्याला म्हणलेले या ठिकाणी तो कॉलमनिस्ट म्हणतात, त्याला संपादकीय अशा प्रकारचा. आणि त्यानंतर या ठिकाणी तिसरं दिलेलं ओकॅजनल कार्टुनिस्ट आणि काही प्रमाणामध्ये या ठिकाणी तिथं व्यंगचित्रकार म्हणून सुद्धा या ठिकाणी ते प्रसिद्ध झाले पहा. तर हे वाक्य या ठिकाणी पहा, ही जॉईन ओ हेनरी जॉईन द हस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, columnist and occasional cartoonist. O. Henry joined the Houston Post not only as a reporter, columnist, but also occasional cartoonist. About the story. The story, The Cock and the Anthem, is one of O. Henry's well-known stories. तर त्यांच्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या स्टोरी लिहिल्या गेल्या त्या स्टोरी मधल्या ठिकाणी द कॉप अँड द अँथम ही जी स्टोरी आहे, कॉप म्हणजे पोलीस आणि ही सुद्धा अमेरिकन स्टोरी आहे. कॉप म्हणजे पोलीस आणि त्याचबरोबर प्रार्थना गीत, पोलीस आणि प्रार्थना गीत या ठिकाणी ओ हेनरी यांच्या ठिकाणी एकदम गाजलेली अशा प्रकारच्या ठिकाणी ही एक स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, त्यांची लिखाणाची शैलीचा जर आपण विचार केला तर people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and ending in almost every story. सुंदर वाक्य पाहिजे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, त्यांच्या ठिकाणी लिखाणाची जर शैली या ठिकाणी आपण इथं वर्णन करायचं ठरलं तर
people have often used term, काही ठिकाणी बऱ्याचदा ठिकाणी या टर्मचा वापर करतात. काय? स्माइल विथ टीयर्स. आता स्माइल आहे पण विथ टीयर्स आहे, म्हणजे काय? विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट, की त्यांचा या ठिकाणी जो विचार करण्याची जी पद्धती आहे ती पद्धती या ठिकाणी एका वेगळ्या प्रकारची आहे आणि त्याचा एंड जो आहे या ठिकाणी की जो एंड हा वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी काय? स्टोरीमध्ये या ठिकाणी एक 4-5 वेगवेगळे प्रयत्न दाखवलेले आहेत, ते वेगळ्या प्रकारे दाखवलेले आहेत, पण त्याचं एंड या ठिकाणी त्याच्यापेक्षा पूर्णतः वेगळा झालेला आहे. हेच या ठिकाणी आपल्या या स्टोरीमध्ये या ठिकाणी या द कॉप अँड द अँथम या स्टोरीमध्ये या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच या ठिकाणी ही जी स्टोरी आहे की या स्टोरीमध्ये या ठिकाणी मेन कॅरेक्टर या ठिकाणी एक सोपी नावाचा व्यक्ती आहे की ज्याचे या ठिकाणी क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आणि त्या स्टोरी या ठिकाणी जी आहे ती स्टोरी एकदम चांगल्या प्रकारे चाललेली असते. त्याच या ठिकाणी द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे. त्याचबरोबर सोफी फील्स दॅट देयर इज अन इझी लिव्हिंग इन प्रिझन. म्हणजे तो या ठिकाणी म्हणतो या ठिकाणी म्हणजे जी आयरनी ऑफ फेट आहे त्या ठिकाणी या पोएट या टॉपिक मध्ये या ठिकाणी या रायटरनं सांगितली आहे. पुढे पहा, इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी, की या स्टोरीमध्ये या ठिकाणी मेन कॅरेक्टर महत्वाचं कॅरेक्टर मुख्य कॅरेक्टर या ठिकाणी इथं सोपी नावाचा या ठिकाणी एक व्यक्ती आहे. हा सोपी कोण आहे? इज अ व्हॅगाबॉन्ड अँड पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड, की अशा प्रकारचा या ठिकाणी एक व्हॅगाबॉन्ड आहे या ठिकाणी. व्हॅगाबॉन्ड म्हणजे काय? वंडरर आहे. वंडरर म्हणजे या ठिकाणी एक फिरता व्यक्ती आहे, तो फिरत आहे. अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड, म्हणजे त्याचबरोबर या ठिकाणी त्या सोपीला या ठिकाणी थोडस क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. पुढे काय करतो त्या ठिकाणी? ही मेक्स डिफरंट प्लॅन्स, त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी प्लॅन्स करतो. कशाचे? तर तो रिएंटर. आता एंटर म्हणजे नाही या ठिकाणी, तर रिएंटर म्हटलेलं या ठिकाणी. तर एंटर म्हटलं की तो त्याला एकदाच या ठिकाणी तो प्रिझन मध्ये गेलेला आहे. प्रिझन म्हणजे काय? सेल. सेल म्हणजे काय? तुरुंग. पण इथं काय म्हणलं या ठिकाणी? ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रिएंटर द प्रिझन, की त्या तुरुंगामध्ये जाण्यासाठी त्याने अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत, वेगवेगळे प्लॅन्स केलेले आहेत. ॲज ही हॅज नो शेल्टर. का केलेले आहेत? बिकॉज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सेव्हर विंटर. कारण की आता या ठिकाणी विंटर सीझन सुरू झालेला आहे आणि त्या विंटर पासून या ठिकाणी आपला बचाव करण्यासाठी या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचा मार्ग त्याच्याजवळ नाही, म्हणून या ठिकाणी तो काय शोधतोय? तिथं आसरा शोधतोय किंवा निवारा शोधतोय, टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सेव्हर विंटर. द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे. आता परंतु या ठिकाणी जी स्टोरी आहे त्याचा शेवट जो आहे या ठिकाणी थोडासा अनएक्सपेक्टेड अशा प्रकारचा होतो, म्हणजे आपण जो विचार केला नसतो त्या प्रकारचा ठिकाणी शेवट होतो. ओ हेनरी हॅज depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous way. काय म्हणल्या ठिकाणी? ओ हेनरी हॅज depicted Sophie's futile attempt. futile म्हणजे निष्फळ अशा प्रकारचे प्रयत्न. टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वे. या ठिकाणी तिथं त्या तुरुंगामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी तो एक निष्फळ प्रयत्न आपण त्याला म्हणून या ठिकाणी अनेक निष्फळ प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना त्या ठिकाणी त्यांनी लिहिताना थोडस ह्युमरसच्या पद्धतीनं विनोदी शैलीमध्ये या ठिकाणी लिहिण्याचा ते प्रयत्न करत आहे. पुढे पण लास्ट स्टांजा, लास्ट पॅराग्राफ. द कॉप अँड द अँथेम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. फ्रीडम म्हणजे काय? स्वातंत्र्य, आणि कन्फाइनमेंट म्हणजे बंदिवास. ही जी स्टोरी आहे या ठिकाणी, या स्टोरी या ठिकाणी पूर्णतः स्वातंत्र्याविषयी आणि बंदिवासाविषयी आहे. इनिशियली सोफी फील्स दॅट देर इज फ्रीडम. सोफी काय विचार करतो त्या ठिकाणी? देर इज फ्रीडम. त्या ठिकाणी फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, पण कशाचं? फ्रॉम मिझरीज अँड वरीज. कशाचं आहे या ठिकाणी स्वातंत्र्य? या ठिकाणी तर मिझरीज अँड वरीज, वेगवेगळ्या कष्टांचा आहे आणि काळजीचा ठिकाणचं फ्रीडम आहे. अँड इन कन्फाइनमेंट, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सगळं कुठं आहे? कन्फाइनमेंट मध्ये आहे, प्रिझन मध्ये या गोष्टी आहेत. द नोट्स ऑफ अँथेम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन and he resolves to work hard. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom
lies in a virtuous life. आता द नोट्स ऑफ अँथेम, परंतु या ठिकाणी अँथेमचं महत्व, ट्रान्सफॉर्म हिम, त्या अँथेम चालू झालेला आहे, अँथेम म्हणजे प्रार्थना गीत चालू आहे, ट्रान्सफॉर्म हिम, आणि त्या अँथेम या ठिकाणी त्याच्या मनामध्ये या ठिकाणी पूर्णतः ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड, आणि त्यानंतर या ठिकाणी तो हार्डवर्क करायला सुरुवात करतो. सोपी फेसेस द आयरनी ऑफ फेट, आणि त्याच वेळेस या ठिकाणी हा जो नशीब या ठिकाणी जे आहे, फेट या ठिकाणी आपण त्याला म्हणतो, ते फेट या ठिकाणी त्याचं चेंज होतं. ॲज द मोमेंट ही रिअलायझेस, त्याला त्यावेळेस या ठिकाणी कळतं, या ठिकाणी त्या क्षणाला ही रिअलायझेस, समजून जातो, द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ, की जे खरं फ्रीडम आहे, वास्तविक या ठिकाणी इथं स्वातंत्र्य जे आहे, लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ, ते खऱ्या जीवनामध्येच आहे. अँड ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट, आणि त्याच वेळेस या ठिकाणी हा जो सोपी आहे, त्या सोपीला या ठिकाणी कन्फाइनमेंट मध्ये, त्याला तिथं बंदिवासामध्ये या ठिकाणी पोलीस जे आहेत, कॉप आहेत, ते त्याला पकडून नेतात. म्हणजेच काय या ठिकाणी, द आयरनी ऑफ फेट इज दॅट द मोमेंट ही रिअलायझेस ही वॉन्ट्स टू लीड an honest life, at that time he is arrested. म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी त्याला आपलं व्हर्च्युअस लाईफ जगावं असं वाटतं, त्याच वेळेस या ठिकाणी त्याला त्याच वेळेस या ठिकाणी हा जो सोपी आहे, तो या ठिकाणी तिथं अरेस्ट होतो. आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी काही पुढचे टॉपिकला सुरुवात करणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी त्यानं केलेले जे 4-5 प्रयत्न आहेत, ते आपण 1 बाय 1 घेणार आहे, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण ऍक्टिव्हिटी घेणार आहे. सो ओके.